नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण संक्रांत विशेष मिक्स भाजी बनवूया. संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारी भोगी असते ना, त्या दिवशी हे मिक्स भाजी बनवले जाते आणि यासोबत बाजरीच्या भाकरी बनवल्या जाते आणि त्या दिवशी तीळ लावून बाजरीच्या भाकरी बनवल्या जाते. तर हे आज आपण मिक्स भाजी आणि बाजरीच्या भाकरीची रेसिपी बघणार आहोत. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सोबत लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर आपण काय काय भाज्या घेतल्या ते बघूया. तर मी मेथी घेतलेली आहे, एक अर्धी वाटी असेल. 4 वांगे घेतलेले आहे, एक पेरू घेतलेला आहे. पेरू आपण थोडासाच वापरणार आहोत. एक बटाटा घेतला, अर्धी वाटी बीन्स घेतले कट करून, अर्धी वाटी वालाच्या शेंगा, एक वाटी गाजराचे काप करून घेतले. त्यानंतर हरभऱ्याचे हिरवे सोले अर्धी वाटी घेतलेले आहे, तुम्हाला दाखवते जवळून. सोलून स्वच्छ धुवून घेतले. 2 बोरं घेतलेले मोठे, अर्धी वाटी हिरवा मटार घेतलेला आहे ताजा फ्रेश. आता आपण ह्या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून पुसून आणि नंतर कट केलेले आहे. वांगे आपण वेळेवर कट करणार आहोत कारण ते काळे पडतात. तर आता आपण बोरं कट करून घेऊया आधी. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे भाज्या कमी जास्त करू शकता. तर मी एकच बोर वापरणार आहे कारण हे बोर मोठं आहे आणि पेरूसुद्धा थोडासाच वापरणार आहे. तर पेरू आणि बोरं मिळून मी 1 वाटी कट करून घेतले. 2 मध्यम आकाराचे कांदे लांब लांब कट करून घेतले. गॅसवरती तवा गरम करायला ठेवला, तेल घातलं. त्यानंतर हा लांब लांब कट केलेला कांदा घातला म्हणजे लवकर परतल्या जाते. नंतर 1 चमचाभर तेल घातलं. त्यामध्ये 1 चमचा तीळ, 1 चमचा कारळ आणि 4 चमचे खोबरं घातलं. कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर हे घातलं. हे थोडंसं परतून घेतल्यानंतर हिरवी मिरची घातली, 2 हिरवी मिरची कट करून, थोडं लसूण अद्रक हे सगळं छान भाजून घेतलं तांबूस कलर येईपर्यंत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर थंड झाला मसाला मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला, थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता आपण हे वाटण तयार करून घेतलं. तुम्हाला दाखवते मी. तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे वेळेवर आपण हे वांगे कट करणार आहोत. 1 बटाटा मी कट करून घेतलं आणि वांगे कट करून घेतले तर थोडेसे मिठाच्या पाण्यात टाकून ठेवले म्हणजे ते काळे पडणार नाही. आणि मेथीची भाजी आपण वेळेवरच कट करणार आहोत. कढई गरम करायला ठेवली. आता आपण आधी भाज्या परतून घेऊया. तेल घातलं, त्यानंतर वांगे घातले. छान वांगे 2-3 मिनिट आपण तेलामध्ये परतून घेऊया आणि थोड्या वेळ झाकण ठेवूया. तर 1-2 मिनिट आपण छान वांगे परतून घेतले. त्यानंतर बाकीच्या भाज्या घालूया. बटाटे, गाजर, वाटाणे, हिरवे हरभऱ्याचे सोले, बीन्स, वालाच्या शेंगा. आता आपण हे सगळं छान परतून घेऊया आणि पेरू आणि बोर आपण नंतर घालूया कारण ते लवकर शिजल्या जातात. आता आपल्याला हे 2-3 मिनिट मंद गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे. मीठ घालायचं म्हणजे चव भाज्यांमध्ये हे मीठ गेल्यामुळं चव छान लागते भाज्यांची. तर ह्या भाज्या आपण मंद गॅसवरती 3 ते 4 मिनिट परतून घेऊया. अधूनमधून झाकण ठेवायचं म्हणजे खाली पण नाही लागल्या गेल्या पाहिजे. बघू शकता तुम्ही. आता हे छान परतलं गेलं. आपण सगळ्यात शेवटी याच्यामध्ये एकदम बारीक कट केलेली मेथी घालायची. पुन्हा मेथी घातल्यानंतर परतून घ्यायचं. थोडं 1 मिनिटभर झाकण ठेवणार आहोत आपण. त्यानंतर झाकण काढून घ्यायचं आणि खालीवर करायचं. आता गॅस बंद करणार आहे मी आणि हे आपण परतून घेतल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेऊया. मस्त सगळ्या छान भाज्या परतल्या गेलेल्या आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेतलं. आता हीच कढई आपण गॅसवरती ठेवूया. गॅसवर कढई ठेवली. तेल थोडं जास्त घालायचं, मसाल्याची भाजी असल्यामुळं तेल घातलं. हिंग घातला अर्धा चमचा, मसाल्याच्या डब्याचा चमचा तो. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, नंतर पण घालणार आहोत. जे वाटण तयार करून घेतलं ते घातलं. हे थोडंसं परतून घेतलं. त्यानंतर आपण काही मसाले घालूया याच्यामध्ये. 1 चमचा हळद, 2.5 चमचे तिखट, थोडंसं तिखट असते भाजी. 1.5 चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. मसाल्याच्या डब्याचा चमचाचा वापर आहे. 1 चमचाभर धने, भाजलेले धने पावडर आहे. मसाला छान परतून घ्यायचा 1 मिनिटभर. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि 1 टमाटर घातलेले, गावरान बारीक कट करून घातलेलं आहे. 1 मिनिटभर आपण मसाला छान परतून घेतला. त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाला खाली लागणार नाही. आता हे छान मिक्स करून घेतलं. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया 1-1.5 मिनिट. छान मसाल्याला तेल सुटलं की मग आपण पुन्हा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि ज्या भाज्या आपण आधीच परतून ठेवल्या आहे त्या घालूया. आता सगळ्या भाज्या घालून घेऊया, छान मिक्स करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्याकडं अजून कुठल्या भाज्या वापरता, प्रत्येक भागातली पद्धत वेगळी वेगळी आहे. त्यानुसार याच्यामध्ये बिब्याची फुलं पण कट करून घालतात कोणी.
फ्लॉवर पण वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार, किंवा तुमच्या भागामध्ये ज्या भाज्या मिळतात त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये भाज्या घालू शकता. तर आता मस्त आपण मसाला परतून घेतला भाज्यांमध्ये आणि आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे. गरम पाणीच वापरायचं, थंड पाणी बिलकुल नाही वापरायचं, म्हणजे भाजीची चव वेगळी लागते. चवीनुसार मीठ घातलं आपण, आधी पण मीठ घातलं होतं, आता थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता ही भाजी आपल्याला 6 ते 7 मिनिट मंद गॅसवरती मस्त शिजवून घ्यायची आहे. मंद गॅस याच्यासाठी ठेवायचा की फुल जर गॅस केला तर याची तरी सगळे चालल्या जाते. त्याच्यामुळं कमी गॅसवरती मस्त भाजी शिजवून घ्यायची. अधूनमधून सारखं हलवत राहायचं, म्हणजे भाज्या पण व्यवस्थित मिक्स होते आणि शिजल्या पण जातात. आता वांग्याचं देठ थोडंसं दाबून बघायचं, थोडंसं अजून कडक लागते, थोडंसं मऊ होऊ द्यायचं. अजून 1-2 मिनिटं आपण ह्या भाज्या शिजवून घेऊया आणि अर्धवटच झाकण ठेवायचं, पूर्ण झाकण नाही ठेवायचं आहे. आता भाजी अजून आपण 2-3 मिनटं शिजवून घेऊ आणि एकीकडे आपण बाजरीच्या भाकरी पण करून घेऊया. तर बाजरीच्या भाकरी करताना त्यामध्ये मीठ नक्की घाला, कारण चव छान लागते बाजरीच्या भाकरीची. आता आपण मस्त मळून घ्यायचं, जेवढं जास्त तुम्ही छान मळाल तेवढी जास्त छान बाजरीची भाकरी चवही छान येते आणि भाकरी छान तयार होते, मस्त गोल गोल अशी. तर आज आपण ही बाजरीची भाकरी बनवणार आहोत. तर तवा मी आधीच गरम करायला ठेवलेला आहे. आता आपण याच्या पोळपाटावरती मस्त भाकरी थापून घेऊया आणि नंतर सगळ्यात शेवटी आपण वरतून तीळ लावून घेऊया, कारण बाजरीच्या भाकरीला सुद्धा तीळ लावल्या जाते भोगीच्या दिवशी. आणि आंघोळीला करतानासुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये आमच्याकडं हळदी कुंकू आणि तीळ तांदूळ घालतात. तिळाचं उटणंसुद्धा लावतात आमच्याकडे. तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. आता तुम्हाला दाखवते मी बाजरीच्या भाकरीवरती कसं तीळ लावलेत ते. असे दाबून दाबून घ्यायचे, म्हणजे निघणार नाही असे. मस्त एकदम पातळसर अशी भाकर तयार केली आणि तीळसुद्धा व्यवस्थित आपण ते प्रेस करून घेतले. आता तवा पण गरम झाला, तव्यावरती भाकरी टाकून घेतली. पाणी लावून घ्यायचं आणि थोडंसं पाणी कोरडं झालं वरचा भाग, मग आपल्याला ही भाकर उलटून घ्यायची आहे. मस्त कलर आला बघू शकता तुम्ही. आता गॅस कमी जास्त करत आपल्याला खालची साईड भाजून घ्यायची आहे, तोपर्यंत दुसरी पण आपली भाकरी तयार होते. तुम्ही ही गॅसवर पण भाजू शकता किंवा तव्यावर पण भाजू शकता. तुम्ही आधी तव्यावरती भाजून घ्या, कारण तुम्ही जर डायरेक्ट गॅसवरती टाकले, जे आपण तीळ लावलेले आहे ते लवकर जळल्या जाते. त्याच्यामुळं आधी थोडीशी तव्यावरती छान दाबून दाबून भाजून घ्यायची, मग थोडीशी गॅसवरती भाजून घ्यायची हलकीशी, म्हणजे छान दोन्ही साईडनं भाकरी व्यवस्थित भाजल्या जातात. आता आपण तवा बाजूला करून घेऊया आणि थोडं 1 मिनिटभरच आपल्याला सारखी गोल गोल फिरत भाकरी भाजून घ्यायची. मस्त भाकरी भाजल्या गेली बघू शकता. आमच्याकडं भाकरी थोडीशी कडकच लागते मसाल्याच्या भाज्यासोबत. मस्त तीळ लावलेली आपली गरम गरम भाकरी पण तयार आहे आणि इकडे मिक्स भाजी. छान गरम गरम भाकरीवरती तुम्ही लोणी लावू शकता किंवा बटर लावू शकता, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप लावू शकता. तर छान आपली बाजरीची भाकरी पण तयार आहे आणि झणझणीत अशी आपली ही मिक्स वांग्याची भाजी पण तयार आहे. तर भोगी विशेष आज आपण हे मिक्स भाजी आणि तीळ लावलेली भाकरी बनवलेली आहे. तर रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया एक नवीन रेसिपी.